GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। हिंगोली नांदेड जिल्ह्यात चक्रीवादळामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान। काढणीला आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान। 9 जून रोजी सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे हिंगोली जिल्ह्यातील व नांदेड जिल्ह्यातील लाखो केळीच्या बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा, वडगाव, रेडगाव, जवळा पांचाड, भाटेगाव, हिवरा, दिग्रस, दांडेगाव या परिसरात, तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, चोरंबा, निमगाव, सोनाळा, चाभरा, लहान, लोण, आंबेगाव, बारड या भागातील काढणीला आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। नांदेड हिंगोली जिल्ह्यात नगदी पीक म्हणून केळी हे पीक प्रामुख्याने घेतले जाते। बाकी इतर सर्व पिकापेक्षा केळी या पिकाला लाखो रुपये खर्च लावून शेतकरी केळी उत्कृष्ट प्रमाणे पिकवतात। त्यामुळे या भागातील केळी बाहेर देशात मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यामुळे एक्सपोर्ट केली जाते। यावर्षी केळी पिकाला चांगल्या प्रमाणे भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याचे चांगले पैसे होत होते, पण यावर्षी अचानक जून महिन्यात आलेल्या चक्रीवादळामुळे अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं करून सर्वच शेतकऱ्यांच्या आशा भुईसपाट करून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। केळी या पिकाला उसनवारी किंवा सावकाराकडून कर्ज काढून लाखो रुपये खर्च केला आहे, पण काल झालेल्या या चक्रीवादळामुळे लावलेला खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। हिंगोली नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। मी बालाजी मधुकर नरवाडे, अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील एक शेतकरी असून कालच्या रात्रीच्या चक्रीवादळामध्ये माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आज रोजी माझ्याकडे 2000 केळीचा प्लॅन्ट आहे। आज माझ्याकडे 2000 केळीचा प्लॅन्ट आहे। आज त्याच्यामधून कमीत कमी 1500 केळी माझी मोडलेली आहे। प्रचंड नुकसान झालेलं आहे। तरी माझी शासनाला एवढीच विनंती राहील, त्याने तातडीचे पंचनामे करून त्वरित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, हीच एक सरकारकडे आमची मागणी राहील। आणि कृषी विभाग असेल, तहसीलदार कार्यालय असेल, यांनी ताबडतोब पंचनामे करून त्वरित तत्काळ शेतकऱ्याचे खात्यामध्ये पैसे वर्ग करण्याचं काम ताबडतोब या सरकारनं करावं आणि लवकरात लवकर आमचे पंचनामे करून शेतकऱ्याला फुलाची पाकळी या अनुदाने काहीतरी देण्यात यावं। ते खूप अति नुकसान झालं आहे, भरून निघण्यासारखं नाही आहे। आज कमीत कमी 2 वर्ष आता आम्ही मागं गेलो आहोत। या केळीला आज कमीत कमी 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे। 2000 केळी असून हे रोप आहे, रोप 18 रुपयाला काडी पडली, दुसरा खर्च असं मिळून 1.5 लाख रुपये खर्च झाला। हे खर्च आता कसा भरून निघणार? याने आज शेतकऱ्याला औषध पिऊन मरण्याची वेळ आलेली आहे। तरी शासनानं त्वरित याच्याकडे लक्ष देऊन त्वरित सरकारनं ताबडतोब कर्मचाऱ्याला सांगून पंचनामे करावे व तत्काळ शेतकऱ्याला अनुदान किंवा भरपाई, नुकसान भरपाई देण्यात यावे, एवढंच मी 2 शब्द बोलतो।